पोरीनो आणि बायानो, ताई काय म्हणते व्हिडिओमध्ये ते सत्य आहे. आणि जर तुम्हाला त्या ताईनं सोलापुरात जर पकडलं, तुमच्या कानाखाली देणार आहे ती, कानाखाली. पुढील व्हिडिओ पहा. त्या नालायक मुलींना सांगायचंय जे आईबापाचा विश्वासघात करून मुलांच्या गाडीवर बसून नको तिथे जातात. पोरींनो, दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाहीये. जो मुलगा तुम्हाला लॉजवर गाडीवर घेऊन जातो, लॉजवर जाण्यासाठी गाडीवर घेऊन जातो, त्या मुलाच्या मागं जाण्यापेक्षा जो तुम्हाला लग्न मंडपामध्ये घेऊन जाईल, लग्न मंडपामध्ये उभा करेल, तुमच्याशी लग्न करेल, अशा मुलावर प्रेम करा. काय झालंय माहिती का? पोरी निघून चालल्यात, पोरी गायब होत आहेत, दोष देऊन उपयोग नाहीये. खमकं होऊन त्यांच्याबरोबर राहायला, चांगल्या गोष्टी कानाला धरून सांगणाऱ्या आईची आज गरज आहे. आपल्या मुली काय करतात हे प्रत्येक आईला माहीत असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की माझी बायको खूप चांगली आहे, हो माझ्या बायकोला फसवलं गेलं असं म्हणणारे जे नालायक नामर्द दलाल पुरुष आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. खरं तर निर्लज्जानो, बायकोची भाड खाताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या बायकोला नको तिथं तुम्ही पाठवता दुसऱ्या पुरुषांबरोबर आणि नंतर म्हणता की आमच्या बायकोला फसवलं गेलं वगैरे. तुमच्यात हिंमत असेल ना, बायकोला घरामध्ये बसवा आणि चटणी भाकरी खाऊन कोंड्याचा मांडा करून संसार करणाऱ्या बायका पण आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे. मी दोष देण्यासाठी किंवा नावं ठेवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाहीये, तर कान पिचक्या देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नालायक पोरींनो, मी बघते जाता येता पोरी गाडीवर तोंडाला स्कार्फ बांधून कॉलेजला जातो, क्लासला जातो, ह्याला जातो, त्याला जातो म्हणून पोरांच्या मागं बसून जातात. लाजा वाटल्या पाहिजेत. प्रेम असं तुम्हाला लॉजच्या दरवाजामध्ये नेत नाही, किंवा प्रेम तुम्हाला असं गद्दारी करायला लावत नाही आपल्या नवऱ्याबरोबर किंवा आईबापाबरोबर. त्यामुळे वेळी सुधरा, नाही तर शेवटी काय माहिती का, ज्या सुखासाठी, ज्या पैशासाठी तुम्ही करायला लागलात नाही सगळं, आणि दुसऱ्यांचा फुकटचा पैसा तळतळाट फार बेकार असतो, तो शरीराचे अवयव फाडून बाहेर येतो. त्यामुळे कुणाच्या पुरुषाला, कुणाच्या नवऱ्याला, कुणाच्या पोराला फसवण्यापेक्षा तुम्ही नीट वागा. पहिल्यांदी बाईला भारतीय धर्मामध्ये किंवा आपल्या कुठल्याही धर्म कुठलाही असो, कुठल्याही धर्मामध्ये असं शिकवलं जात नाही. मर्यादा आणि खऱ्या अर्थाने आपली स्वतःची भीती आपल्याला असली पाहिजे. हा व्हिडिओ त्यासाठीच केलाय. आणि दोघी चौघींना तर आज मी स्वतः येताना विजापूर रोडकडून, बाळीवेसकडून विजापूर रोडकडे येताना दोघी तिघींना शिव्या दिल्यात भर रस्त्यामध्ये. तर असले चाळे करू नका. आणि आपल्याला काय करायचंय, दुसऱ्यांचं चाललंय म्हणून आपण जर गप्प बसत असू तर ते चुकतात कुठंतरी. त्यामुळे कुठंतरी कुठल्या तरी नात्याने उभारून त्या पोरींना घरी पिटाळायची ताकद ठेवा. बायकांना मला सांगायचं एवढं. कसं आहे माहिती का, कुठला पुरुष बोलायला गेला की बायका लगेच महिलांच्या स्वातंत्र्य, महिलांचे कायदे पुढे आणतात. पण तुम्हाला कुठलाच अधिकार दिलेला नाहीये बायकांनो की तुम्ही चुकीचं वागलं आणि चुकीचं समर्थन करायला पाहिजे, चुकीचं वागायला पाहिजे, असं काही नाहीये. चुकतायत तुम्ही. त्यामुळं नाती बदनाम करू नका, कुठल्याही कायद्याचा गैरवापर करू नका. त्यामुळे असे गुन्हे घडणार नाहीत, एवढंच मला सांगायचंय. आणि सोलापुरात कुठंही असं जर कोणी मला तर फोन येत असतात, मी तेव्हा ऍक्शन घेतच असते. पण असं जर असेल कुठं, तर त्यांना कानसुलीत लावून तिथंच दोन थोबाडीत द्यायची हिंमत सुद्धा मी ठेवते. त्यामुळे नीट वागा पोरींनो आणि नीट वागा बायकांनो. कदाचित हा महिलांच्या विरोधात वगैरे व्हिडिओ वाटत असला तर चालेल, कमेंट बॉक्स मी चालू ओपनच ठेवते. त्याच्यामध्ये काही शिव्या द्यायच्या असतील तर द्या. मी असल्या शिव्यांना घाबरत नाही. कारण काय माहिती का, अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची हिंमत मी ठेवते. त्यामुळे नीट वागा, चांगलं वागा. दुसऱ्यांच्या पुरुषांना, दुसऱ्यांच्या पोरांना बदनाम करून, त्रास देऊन, वेठीस धरून तुम्हाला काहीही मिळणार नाही. आणि जरी तुम्ही आता जिंकला असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमचं भविष्यकाळ खूप भयानक आणि घाणेरडा असणार आहे. आणि जो नवरा तुम्हाला दलाली करायला लावतो, तो नवरा तुम्हाला भविष्यात काय किंमत देणार आहे आणि काय सुखी ठेवणार आहे. त्यामुळे वेळी सुधरा. आणि ज्या पोरी आईबापांशी गद्दारी करतात ना, त्यांना शेवटी उकरंड्यावरच जावं लागतं, एवढंही लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःचे हाल करून घेऊ नका. मर्यादित राहा आणि मर्यादित राहा. कायद्याने तुम्ही शिक्षा देऊ शकाल, समोरच्याला हराश करू शकाल, पण तुमच्या एखाद्या घाणेरड्या अशा वागण्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तेवढंच मला तुम्हाला सांगायचंय. आणि कर्मावर विश्वास ठेवणारी बाई मी आहे. तेच कर्म परत आलं ना तर पळता भुई होईल तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा.